महावितरण कंपनी की जानिब से नांदेड़ जिले में इन दिनों बिजली बिलों की वसूली के मामले में सख्ती से काम लिया जा रहा है। लॉकडाउन के सबब परेशान हाल लोगों को रियायत देने का वादा रियासती हुकूमत की जानिब से किया गया, लेकिन जैसे ही अब हालात मामूल पर आ गए हैं तो महावितरण कंपनी ने किसी भी तरह की रियायत देने से इनकार कर दिया है और लोगों से सख्ती के साथ बिजली बिलों की वसूली शुरू कर दी है। वहीं दूसरी तरफ इस मसले पर बीजेपी ने एहतजाजी तहरीक छेड़ दी है। इस तहरीक में शरीक होने के लिए पार्टी के रियासती लीडर और असेंबली में अपोजिशन लीडर की हैसियत से बीजेपी की नुमाइंदगी कर रहे प्रवीण दरेकर ने आज नांदेड़ का दौरा किया। यहां उन्होंने महावितरण कंपनी के अफसरान से मुलाकात किया और उन्हें एक तहरीरी मेमोरेंडम पेश किया, जिसमें यह कहा गया कि बिजली बिलों की वसूली से किसी को इनकार नहीं है, लेकिन जिस सख्ती के साथ बिजली बिलों की वसूली की जा रही है और जो लोग माशी मुश्किलात की वजह से बिजली का बिल अदा नहीं कर पा रहे हैं, इनके कनेक्शन कट किए जा रहे हैं, ये सख्ती सही नहीं। लोग माशी तौर पर परेशान हैं, कारोबार मुतासिर है, खेतों में फसलें खड़ी है, गारठान में बिजली बंद होने से जानवरों और इंसानों को पीने के पानी की सप्लाई भी मुतासिर है। कोरोना की वजह से जिनके बिजली बिलों की अदायगी नहीं हो पा रही है, इन्हें किस्तों में बिजली के बिलों की अदायगी की सहूलत देना चाहिए। इस तरह का मुतालबा किया गया और महावितरण कंपनी की जानिब से बिजली बिलों की वसूली में की जा रही सख्ती की शदीद मुखालफत की गई। अपने अंक पे लेने की आवश्यकता नहीं, सरकार ने उनको अरेस्ट करना चाहिए ना। किसको करेंगे ना, वो तो सरकार। आज या ठिकाणी या परिमंडळ कार्यालयात एवढ्यासाठी आलो की अत्यंत अमानवी पद्धतीनं जे ब्रिटिशांना लाजवेल अशा प्रकारचं जुलमी कारभार सरकारच्या आशीर्वादानं MSEB करतंय, महावितरण करतंय। पश्चिम महाराष्ट्रात 15-20 लाख लोकांना नोटिसा देऊन सरसकट वीज खंडित करण्याचं काम सुरू होतं। विरोधी पक्ष नेता म्हणून मी रस्त्यावर त्या ठिकाणी गेलो। आजही या ठिकाणी नांदेडला तेवढ्यासाठीच आलोय की मला आमचे प्रतापराव खासदार असतील, सर्व आमदार आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणलं की याही ठिकाणी सरसकट वीज कापली जाते आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांना इशारा दिलाय की अशा प्रकारे सरसकट वीज आपल्याला कापता येणार नाही। ही जुलमी पद्धतीची आम्ही दादागिरी खपवून घेणार नाही। आम्ही खरं म्हणजे सरकारने वीज माफच करायला पाहिजे होती। 5-1 हजार कोटीचा विषय होता, परंतु सरकारच्या करणी आणि कथणीमध्ये फरक आहे। पहिले बोलले 300 युनिटपर्यंत मोफत देऊ, नंतर म्हटले आवाज बी बिल येणार नाही, आम्ही तपासतो, काही केलं नाही। उलट ह्याच्यावर कर म्हणून आता कुठलंही नोटीस न देता डायरेक्ट शेतकऱ्याची त्या ठिकाणी वीज खंडित करतायत, उद्योजकांची व्यापाऱ्यांची वीज खंडित करतायत आणि आम्ही मागण्या केल्या आहेत। 3 प्रामुख्यानं मागण्या केल्यात की विदाऊट नोटीस तुम्ही कुणाचीही वीज खंडित करायची नाही। नोटीस दिल्यानंतर त्याचं बिल योग्य आहे का याची तपासणी झाली पाहिजे आणि योग्य बिल असल्यावर त्याला ते परवडणार आहे का, नसेल तर त्याला टप्पे पाडून द्या। अशा प्रकारच्या आम्ही मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि हे जर केलं नाही आणि जबरदस्तीने वीज कापायला गेले तर ग्राहक असतील, शेतकऱ्यांच्या बाजूनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ताकदीनं उभं राहील आणि त्यातनं जे काही जर संघर्ष उभा राहिला त्याची जबाबदारी या ठिकाणी सरकारची असेल। अशा प्रकारचं नम्रपणे इशारा आम्ही या ठिकाणच्या परिमंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला आहे। आमचे हात सुटतील असं बोलत। अगदी बरोबर आहे। आता जर तुम्ही आमची मान आवळणार असाल, आज पैसे भरायला शेतकऱ्याला नसतील, आज त्यांचा घर अंधारात येणार असेल, आज शेतीपंप चालणार नसेल, तुमच्या बोरिंगला पाणी येणार नसेल, पीक तोंडावर आहे, मग त्यांनी मारायचं का? मग उद्या आम्ही स्वतः मारण्यापेक्षा मारून मरू आणि मग अशा संतप्तेतनं उद्या जर हात उचलला गेला तर दोष कोणाचा राहील? आणि म्हणून ती वेळ आणू देऊ नका। अशा प्रकारचं मी त्याच्या मागच्या भावना आज सांगितलेल्या आहेत। मला वाटतं या भावना तरी त्यांना कळतील।